बघा, बिहारची आता निवडणूक आलेली आहे, त्याच्यामुळं काहीतरी फेक नरेटिव्ह पुन्हा एकदा सेट केला पाहिजे म्हणून हा सगळा उपद्व्याप सुरू आहे. लोकसभेची निवडणूक लागली, त्याच्यामध्ये जे काही जिंकून आले ते योग्य आहेत EVM मधले. आता विधानसभेच्या निवडणुकीला ते योग्य नाही. त्याच्यामुळे एवढीच मोठी शंका असेल तर ते देखील लोकसभेला निवडून आलेले आहेत, EVMवर निवडून आलेले आहेत. त्यांनी पहिला राजीनामा द्यावा, त्यांच्या सगळ्या खासदारांनी राजीनामा द्यावा आणि मग ही मुवमेंट सुरू करावी ना. बरं, सगळ्यात महाराष्ट्राचं दुर्दैव काय, जे नेते माननीय एकनाथ शिंदेसाहेबांवर दिल्लीला जातो म्हणून टीका करतात, आमचे नेते दिल्लीला गेल्यानंतर नरेंद्र मोदी साहेबांच्या बाजूला बसलेला फोटो येतो आणि UBTच्या नेत्यांचा शेवटच्या रांगेत बसलेला फोटो येतो. म्हणजे नाट्यगृहात आल्यानंतर पहिल्या रांगेतनं नाटक बघायचं असतं ना, ते शेवटच्या रांगेतनं राहुल गांधींचं नाटक बघत होते. त्याच्यामुळं महाराष्ट्राला कळलं कुवत कोणाची किती आहे. आमच्या नेत्यांबद्दल आम्हाला अभिमान आहे, जे नरेंद्र मोदी साहेबांच्या खुर्ची लावून बसतात आणि जे एकनाथ शिंदेंवर टीका करतात ते शेवटच्या रांगेत होते.